आपली जनरेशन त्यांना रिलेशनशिप हवी असते पण त्यांना लग्न नको असतं, तर त्याच्या मागे काय कारण असू शकतात असं तुला वाटतं? एक तर जबाबदारी. काही जण फिनान्शियली प्रिपेअर्ड नसतात किंवा स्टेबल नसतात, ते सगळ्यात महत्वाचं कारण आहे असं मला वाटतं, कारण त्याचा विचार करायलाच लागतो. जेव्हा मुलगीच सेटल नाहीये तेव्हा सेम वयाचा जर तिचा होणारा नवरा असेल तर तिची अपेक्षा असते की तो सेटलच असला पाहिजे, त्याचा 2 BHK फ्लॅट हवा, त्याची ही कार हवी, ते हवा, असं जे काय असतं तेच ह्याच्यात आहे की जर आपण स्त्री पुरुष समानतामध्ये आहोत तर दोन्ही शक्यता आहेत ना, की आता कोट्यवधीची प्रॉपर्टी आहे, लग्नानंतर त्याचं काहीतरी वेगळं होऊ शकतं, किंवा आता तो काहीच नाही पण लग्नानंतर त्याचा छान हे होऊ शकतं ना. कधी करताय लग्न वगैरे, हा जो आपल्या जनरेशनला जो डोकेदुखीचा प्रश्न आहे थोडक्यात. मला असं वाटतं की कधी करताय लग्न, काय स्थळ बघितलं का, हे विचारणाऱ्याला सोपं आहे. आपल्या पिढीला मिळालेलं एक्सपोजर, या एक्सपोजर मुळे ना आपल्याला खूप स्वातंत्र्य मिळालंय सगळ्याच गोष्टीचं, आणि या स्वातंत्र्याची एवढी सवय झाली आपल्याला की एखादा माणूस आपल्या जर सर्कलच्या आत आला तर आपलं स्वातंत्र्य जाणार आहे. नमस्कार, वैचारिक किडा या YouTube चॅनलवर मी प्रथमेश लखाटे आपलं मनापासून स्वागत करतो. आपली जी नवदुर्गा सिरीज चालू आहे तर त्याच्यामध्ये आजचा जो विषय आहे तो एक अतिशय वेगळा विषय असणार आहे. तर त्या गोष्टींवर चर्चा करायला आम्ही इथे आलेलो आहोत, आणि अर्थातच आम्ही म्हणजे कोण आहे तर अखंड महाराष्ट्राची लाडकी गायिका, अर्थातच माझी पण लाडकी मुग्धा वैशंपायन आपल्या सोबत आहे. तर आपण तिला मी काही प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तरं ती देईल, ती मला काही प्रश्न विचारेल, त्याची उत्तरं मला द्यावी लागणार आहेत. तर मुग्धा रेडी आहेस? येस. रिलेशनशिप मध्ये आल्यानंतर असे कोणते मुलींचे प्रॉब्लेम्स असतात जे प्रॉब्लेम्स मुलं समजून घेत नाहीत? म्हणजे एखादा असं मी पण समजून घेतलेलं नसू शकतं, म्हणजे असं होणार नाही पण खूप कॉन्फिडन्स आहे तुला. नाही झालंय असं तुझ्या बाबतीत, पण मी मोठ्या मनाने ते सोडून दिलेलं आहे. असे काय काही प्रॉब्लेम्स जे मला आता पटकन सुचतात ते सांगते तुला. असं होतं की बरेचदा मुलींना असं वाटतं की मुलांनी फोन केला पाहिजे. ओके. म्हणजे मीच का सतत फोन करायचा? दिवसात आपण जर 5 वेळा फोनवर बोलत असू, म्हणजे ऍव्हरेज धरलं तर त्यातले 3 वेळा फोन हे मुलांनीच केले पाहिजे, पण आणि उरलेले फोन आम्ही करणार वगैरे असं. पण एवढं कॅल्क्युलेटिव्ह का असावं ना? कॅल्क्युलेटिव्ह म्हणजे मी तुला एक एक्झाम्पल सांगते की मॅक्झिमम फोन मुलांकडून आले पाहिजे अशी मुलींची अपेक्षा असते. ओके, तुला पण तसंच वाटतं? हो. पण मी तर करतो फोन तू करतोस, पण ते अलीकडे त्याचं प्रमाण वाढलंय, पूर्वी नव्हतं तसं, ते मी हळूहळू सुधरवलं आता. अरे बापरे. दुसरा प्रॉब्लेम असा असू शकतो की अटेन्शन, आपण जे म्हणतो ना की मुलींना अटेन्शन हवं असतं सतत, जे काही पर्सेंट मध्ये मला नाही पटत, कारण सतत काय टँट्रम जरा नॉर्मल माणसासारखे असले पाहिजे असं वाटतं मला. पण ते अटेन्शन थोडं मुलं कमी देतात असं जी मुलींची तक्रार आहे, सो तो एक मेजर प्रॉब्लेम युनिव्हर्सल असू शकतो, जो माझा नाहीये, कारण मी नाहीये तशी. आणि एक मगाचपासून आपल्या गप्पांमध्ये माझ्या डोक्यात एक प्रश्न जो घोळतोय, मगाचपासून मी विचारेन असं म्हणतोय की तुम्हा मुलींना रिलेशनशिप मध्ये आल्यानंतर आमचे स्वभाव का बदलायचे असतात? याच्या मागचं लॉजिक किंवा म्हणजे काय आहे याच्या मागे? बघ, आम्ही तुम्हाला शिस्त लावायचा प्रयत्न करत असतो. युनिव्हर्सली मुलं ही बेशिस्त असतात असं मी म्हणते, आणि आम्ही तुम्हाला शिस्त लावतो. अशी अनेक उदाहरणं तुझ्या माझ्यामध्ये आपल्या मित्रमंडळींमध्ये आहेत की मुली प्रचंड बेशिस्त आहेत. आय अग्री दॅट. मग आवश्यक गोष्टींमध्ये सुधारायला लागतं, पण माझ्या मनासारखंच सगळं झालं पाहिजे असं जे मुलींना वाटत असतं, मग त्याच्यासाठी जग दुनिया बुडाली तरी चालेल, आपला होणारा नवरा सुधारला पाहिजे, म्हणून त्या सुधारायला जातात. तू हा प्रश्न खरा मला नाही विचारला पाहिजेस, कारण मी असं तुला काही केलेलं नाही. म्हणजे नाहीये खरं. नाहीये. पण आपल्या काही मित्रमंडळींमध्ये पण अशा गोष्टी आहेत की म्हणजे एकाला तर मी म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंडची पर्स घेऊन जाताना पण बघितलंय. तर असं का होतं? झेल्या. असं का होतं? असं काय तुम्ही करता यार? म्हणजे मला बघ, मी तसं कधी केलेलं नाही, त्यामुळे मला एक्झॅक्ट कळत नाही की असं मुलींना काय हवं असतं की त्यांना ते लक्षवेधी सगळं हवं असणार, अटेन्शन हवं असतं, किंवा मी म्हणेन तेच झालं पाहिजे, मीच करेक्ट आहे, माझ्या बाजूला करा, माझं करा आणि त्यात मरा, हा मुलींचा अप्रोच असतो.
हेल्दी रिलेशनशिप म्हणजे तुला काय वाटतं? कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो, की अरे सगळं चाललंय, गोड-गोड हां, चाललंय. गोड-गोड चाललंय आणि सगळं म्हणजे शोना, मना, टना वगैरे सगळं चालू आहे. आणि आणि तेच दिसताना छान दिसतं, पण हं. त्याच्या मागे काय असतं ते हां, माहित नाही असं खरं. म्हणजे असं हेल्दी रिलेशनशिप नक्कीच नसतं. हो, तर बरोबर. तुला त्या दृष्टीने काय वाटतं? मला असं वाटतं, की जे तू म्हणालास, की गोड-गोडच असतं सगळं. हं, तर तसं नसलं पाहिजे. जरा भांडणं वगैरे पण हवी, नाहीतर काही मजा नाही. भांडणच झाली नाही, तर एक्झॅक्ट कळणारच नाही ना. हो, म्हणजे सगळंच गोड आता सगळंच कायम आपण सतत आनंदी नसतो ना. सतत आपल्याला कधीतरी राग येतो, आपण कधीतरी रडतो. हं, ते पण झालं पाहिजे. सतत आपलं प्रेमाने, लाडाने बोलत राहणं, तर मग काही मजा नाही त्याला. हो, तो भांडणं पण झाली पाहिजेत. हं, त्याच्याशिवाय खरी मतं, खरे स्वभाव कळू शकत नाहीत आणि करेक्ट. आयुष्यभर एकत्र राहायचंय म्हटल्यावर खरे स्वभाव, खरी मतं कळलीच पाहिजे. नाहीतर मग सगळंच खोटं असेल. येस, त्यामुळे भांडणं आणि ह्या सगळ्या गोष्टी पण झाल्या पाहिजेत. पण त्याला सुद्धा एक लिमिट हवं. करेक्ट. म्हणजे आजचं भांडण आज मिटवून मग आपण झोपायचं. बरोबर. असा एक रूल असला पाहिजे. तर ते हेल्दी रिलेशन होऊ शकतं. करेक्ट. म्हणजे भांडणं डोक्यात ठेवून आता मी सूडच उगवते वगैरे असं काही न करता येस. तिथल्या तिथे ते सॉर्ट आउट करून टाकायचं. करेक्ट. हा म्हणजे एक महत्वाचा पॉइंट वाटतो मला. तू पण ऑब्झर्व्ह करत असशील, की आपल्याला मेंदू एक सांगत असतो हं. आणि मन एक सांगत होतं. तर आपलं पण आपल्याला पटत नाहीच ना रे कधी-कधी, करेक्ट, करेक्ट. की मला मनापासून हे करायचंय, पण मेंदू हे सांगतोय. हो, तर ते आपलंच आपल्याशी कधी-कधी जर पटत नाही, तर हो. ही तर 2 माणसं आहेत. बरोबर आहे. म्हणजे कधीतरी नाही पटणार असं होणारच आहे. हो. पण त्याला पण लिमिट असावं. कुठनं येस. तरी काहीतरी सुवर्ण मध्य निघून ते त्या दिवशी सेटल झालं पाहिजे. तर ते छान हेल्दी असू शकतं. करेक्ट. सगळ्यात महत्त्वाचा एक टप्पा आपल्या आयुष्यात जो येतो, सगळं रिलेशनशिप झालं, त्यानंतर त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या गोष्टी झाल्या, की महत्त्वाचा गोष्ट म्हणजे लग्न. लग्न ठरलं हं. ॲक्चुअल आपलं जेव्हा, की आता आपण हं. लग्न करायचं, तर तुला पर्सनली अशी भीती वाटली का? ह्या म्हणजे लग्नाची? लग्नाची. हां. हां. भीती नाही वाटली. एक छोटंसं दडपण आलं, की आता एक जबाबदारीने वागायला हवं. म्हणजे जे आपण आई-बाबांकडे छान आरामात सगळं चाललंय, ते ते एका पॉइंट नंतर आता थोडंसं कमी होणार ना. हां, म्हणजे हां. लग्न झालंय, लग्न ही मोठी गोष्ट आहे. येस. तर ती झाल्यानंतर जबाबदारी येणार सगळी. मग अगदी घर सांभाळण्यापासनं, स्वयंपाक करण्यापासनं किंवा इन जनरल हो. एकमेकांच्या साठी काही आपण गोष्टी करतो नवरा-बायको म्हणून. हं. तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला जबाबदारीने करायच्या. सो या जबाबदारीचं थोडंसं दडपण आलं, पण भीती नाही वाटली. ओके. कारण तेवढा कम्फर्ट झोन आपल्यामध्ये मुळात आहे. आहे. म्हणजे हो. कुठलीही जगातली गोष्ट मी तुला सांगू शकते करेक्ट, आणि कुठलीही जगातली कितीही म्हणजे वाटेल ते आपण एकमेकांना सांगू शकतो. सो करेक्ट. तो एक कम्फर्ट झोन आहे. त्यामुळे येस. ते सॉर्ट आउट 100% होणार याची खात्री आहे. त्यामुळे भीती नाही वाटली. तुला वाटली का कुठली भीती अशी? नाही. मला फक्त एकाच गोष्टीचं मला असा काय म्हणूया शांतपणे विचार करावा असं असं वाटलं. वाटलं? ते म्हणजे आत्तापर्यंत जसं तू म्हणतेस, की तुझे आई-बाबा असे एका हां. घरी तिकडे तुझ्या होतात करेक्ट, आणि करेक्ट. आता तू इकडे येणार आहेस. सो ह्याच्यामध्ये असं नाही झालं पाहिजे, की अरे तिला पण आपण वेगळ्या फॅमिलीतनं वेगळीकडे आलोय असं नाही वाटतं का मग? हां. ती त्याच्यामध्ये छान थोडक्यात सगळ्यांना कम्फर्टेबल वाटलं वाटलं पाहिजे. पाहिजे. करेक्ट. सो मग मला ते कसं हँडल करता येईल किंवा त्या दृष्टीने मला कसं काय हं. म्हणूया सगळ्यांशी कम्युनिकेट करता येईल. हां. पण असं वाटलं की हे शेवटी नाही म्हटलं तरी बदलतच ना हो. सगळ्या गोष्टी. सो 100% मला कुटुंबच ना, 2 कुटुंब आहे कुटुंब आहेत 2 शेवटी. कुटुंब करेक्ट. एकत्र येतात. तर ती गेली 20, 22, 23 वर्ष मी एका करेक्ट. वेगळ्या हो, हो, माणसांबरोबर हो, राहते आणि हो. आता वेगळ्या माणसांबरोबर राहणार. येस, असं येस. ते फरक पडतो. आणि मुळात जगात आपण प्रत्येकाच्या मनासारखं नाही वागू नाही, शकत. नाही. डेफिनेटली नाही. आणि आपण प्रत्येक वेळी आपल्या आपल्या मनासारखं मनासारखं पण नाही वागू एक कसं शकत. बोललीस टायमिंग. तर इतरांच्या मनाचं करेक्ट आहे. कुठेच गेलं. सो ते सगळं एकत्र कसं आणायचं याच्या संदर्भात मला एक जरा शांतपणे विचार मी केला. पण नंतर मी जसं विचार करत गेलो आणि त्या गोष्टी प्रॅक्टिकली करत गेलो, तसं मला असं वाटलं, की अरे ओके ओके. म्हणजे छान हां. आहे, मस्त आहे हां. असं. म्हणजे मला मी ही प्रोसेस एन्जॉय केली खूप, हां, मी पण की एन्जॉय केली. हां, कारण करेक्ट, करेक्ट. घरी सांगून त्यांचा विरोध का सपोर्ट ह्या सगळ्या गोष्टी इथपासून हां. सुरुवात झाली आणि आता फायनली लग्न होणार येस, असं. येस, येस. करेक्ट. याच्यामध्ये मला म्हणजे खूप मजा आली. आपली पिढी म्हणजे आता आपली जनरेशन लग्नापासून पळते. म्हणजे त्यांना रिलेशनशिप हवी असते. हं. पण त्यांना लग्न नको असतं. तर हं. त्याच्या मागे काय कारण असू शकतात असं तुला वाटतं? मुलांच्या दृष्टीने मी जर विचार केला तर मला असं वाटतं, की एक तर जबाबदारी हं.
म्हणजे सगळेच, कारण सगळ्याच आपण आताच बाबतीत. डिस्कस केलं की हो. सगळ्या गोष्टी बदलतात सगळं लगेच. आयुष्यच बदलतं आयुष्यच थोडक्यात. बदलतं. काही जण फिनान्शियली प्रिपेअर्ड नसतात किंवा स्टेबल नसतात. ते सगळ्यात महत्वाचं कारण आहे असं मला वाटतं, कारण हम्म. त्याचा विचार करायलाच लागतो. हो. कारण आपल्याला म्हणजे लग्न म्हटलं किंवा वेगळा संसार करायचा म्हटल्यावर भरपूर गोष्टींच्या च्या आपल्या ह्या होतात, काय गरजा गरजा वाढतात. असतात. गरजा वाढतात आणि त्या प्रत्येकावर आहे, नाहीयेत, चुकीच्या त्या नाहीयेत. valid काही आहेत. जणांच्या त्या आवश्यक आहेत, काही जणांच्या अनावश्यक पण अनावश्यक असतात. पण आहे. पण हो. त्याच्या दृष्टीने सुद्धा मला असं वाटतं की ती एक स्टॅबिलिटी असावी किंवा मी पुढे इन फ्युचर आज मी जर समजा लग्न केलं तर मला पुढे काही महिने काही वर्ष मी ते व्यवस्थितपणे निभावू शकेन फिनान्शियली सुद्धा. सो हा एक कॉन्फिडन्स, ही एक स्टॅबिलिटी येण्यासाठी काही मुलं थांबतात असं मला वाटतं. आणि काही मुलांना खूप स्वातंत्र्याची सवय असते हां. की काय म्हणूया संस्थानिक एकदम हां. फुल सुशेगात सुशेगात राहायचं. सगळं. हां. तर त्याच्यावर कुठेतरी येतो. घाला हो येईल असं वाटतं, म्हणून मे बी ते असं करत पण असावेत. यातलं तुला काय व्हॅलिड वाटतं? तू म्हणालास की फायनान्शियल पॉइंट तुला व्हॅलिड वाटतो. हं. पण हे जे सुशेगात आहे हे हं. नाहीये ना व्हॅलिड म्हणजे. नाहीये. अर्थातच नाहीये हां. व्हॅलिड. नाही. इव्हन जबाबदारी नको. नको. म्हणून फक्त रिलेशनशिप मध्ये हां. किंवा इव्हन लिव्ह इन मध्ये सुद्धा हल्ली हो. आपल्या जनरेशनला वाटतं की लिव्ह इन मध्ये राहूया आपण, पण हो. लग्न नको. एक्झॅक्टली. म्हणजे अडकणं नको हो. थोडक्यात करेक्ट, असं करेक्ट, वाटतं. करेक्ट. पण मला असं वाटतं ह्या जबाबदाऱ्यांमध्ये सुद्धा मजा आहे. एक वेगळा 100% आनंद आहे, की नाहीतर तुम्ही वागणार कधी जबाबदारीने ना? करेक्ट आहे. म्हणजे बाकी आपण जबाबदाऱ्या घेतो की नाही? हो. आपण लग्नाच्या आधी आपण करिअरची जेव्हा जबाबदारी घेतो. स्वतंत्र करेक्ट, असतो, स्वयंभू म्हणतो आपण, तेव्हा आपण आपल्या जबाबदाऱ्या आपण घेतो की नाही? की मला बरोबर आहे. मला हे रोज मला बाबा अमुक ठिकाणी जाऊन हॉटेलमध्ये एन्जॉय करायचंय. ही आपण घेतलेली आपण आपलीच आपली जबाबदारी आहे. घेतलेली आहे ना. करेक्ट. सो हे आपण करत असू तर ह्या बाकीच्या येणाऱ्या लग्न या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्या घ्यायला काहीच हरकत आणि नाही. एका पॉइंट नंतर का तेवढ्या येस. जेवढं आपल्याला वाटतं की हे प्रचंड कर्मकठीण काम आहे, हो. तर तसं नाहीये ते एका पॉइंट नंतर जर ते बरोबर. आनंदाने स्वीकारलं तर. येस. मुलींच्या दृष्टीने तुला काय वाटतं, की मुली लग्नापासून का पळत असतील? मला सगळ्यात महत्वाचं पॉइंट असा एक वाटतो की आपल्या पिढीला मिळालेलं एक्सपोजर. हं. या एक्सपोजर मुळे ना आपल्याला खूप स्वातंत्र्य मिळालंय सगळ्याच करेक्ट. गोष्टीचं. आणि या स्वातंत्र्याची एवढी सवय झाली आपल्याला की एखादा माणूस आपल्या जर सर्कलच्या आत आला तर आपलं स्वातंत्र्य जाणार आहे. हं. हे मुलींना जास्त वाटतं असं मला वाटतं. म्हणजे मला असं नाही वाटलं कधी. हं. कारण आपल्या आई-बाबांमुळे म्हण किंवा आपल्या संस्कारांमुळे म्हण. पण हे जो एक कम्फर्ट झोन आहे की माझं एक वेगळं जग आहे बाबा. हो, हो. मला ते प्रिय आहे. तू काही माझ्या फार सर्कलमध्ये येऊ नको. याची एक भीती वाटते मुलींना. हो. ते एक महत्वाचं कारण आहे. कारण हल्लीच्या एक्सपोजरमुळे सगळे स्वयंभू आहेत. हो. मुली म्हण किंवा मुलं म्हण. त्यामुळे ते नको आहे सगळ्यांना. हे एक महत्वाचं कारण आहे. दुसरं म्हणजे तू म्हणालास तसं जबाबदारी. हं. जबाबदारी कोणालाच नकोय हल्ली. सो ही कारणं वाटतात मला, जी की व्हॅलिड नाहीयेत. हां. पण आहेत ती हो. नाईलाजाने. बरोबर आहे. म्हणजे ही कॉमन कारण कारण आहेत. आहे. म्हणजे सगळ्यांना तसं वाटत असेल असं हो, नाही, की हो. बाबा नाही जबाबदारी. म्हणजे ज्यांना ओके वाटतंय किंवा जे बऱ्यापैकी स्टेबल आहेत हो. किंवा प्रिपेअर्ड आहेत ते लग्न करतात. हो. पण जसं आपण लग्न करतोय. येस. माझा एक असा प्रश्न आहे, की लग्नाच्या बाबतीत नेहमी मुलींना सॉफ्ट कॉर्नर मिळतो आणि त्यामुळे मुलांवर अन्याय होतो. म्हणजे असं वाटतं का तुला? पार्शली हो, पार्शली नाही. कारण पूर्वी जेव्हा हे व्हायचं ना, तेव्हा मला ते व्हॅलिड वाटायचं. कारण हं. आता आपण सगळे स्वतंत्र राहतो किंवा आता आपण वेगळे राहू किंवा हल्ली असं होतं, की लग्न झाल्यावर मुलं-मुली वेगळे राहायला लागतात. हो. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी मुलगी मूळ घरी जायची आणि तिथेच 15-20 जण असायची. हो. सगळे आई-बाबांबरोबर राहायची. हो. त्यामुळे मुलगी तिचं घर सोडून सासरी जायची. हं. जिथे मुलाला त्याच्या आई-बाबांना सोडून वेगळ्या घरी यायला नाही लागायचं. हो. सो तेव्हा तो सॉफ्ट कॉर्नर जो मुलींना मिळायचा तो मला व्हॅलिड वाटतो. कारण बरोबर आहे. सगळं अख्खं आयुष्य वेगळं सोडून ती वेगळ्या घरात यायची. करेक्ट. पण हल्ली मला नाही वाटत. कारण मुलंही आई-बाबांपासून दूर राहतातच घरी. हो, हो. म्हणजे अशी मी आई-बाबांना सोडून घरी येईन तसं तूही सोडून आपण मुंबई पुण्यात जिथे राहू हो. तिथे आपण राहणारच होत ना. त्यामुळे बरोबर. हा सॉफ्ट कॉर्नर मला तितका व्हॅलिड या पॉइंट ऑफ व्ह्यूनी वाटत नाही. हं. पण इमोशनली वाटतो. कारण एक जास्त इमोशनल असतात. हो, हो. असं मी अजिबात म्हणत नाही की मुलं नाहीयेत. पण मुली ते जास्त एक्सप्रेस करतात. त्यामुळे Correct, मुली correct. इमोशनल असतात असं एक डिफाईन झालंय आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली. हो. अजून एक युनिव्हर्सल पॉइंट मला असं वाटतो की मुलींची अशी अपेक्षा असते की खायला गेल्यावर, फिरायला गेल्यावर
मुलांनीच खर्च करायचा. म्हणजे जो मी मगाशी पॉईंट तुला सांगितला बघ, की जेव्हा मुलगीच सेटल नाहीये हम्म. तेव्हा सेम वयाचा जर तिचा होणारा नवरा असेल तर तिची Correct अपेक्षा आहे. असते की तो सेटलच असला पाहिजे, त्याचा 2 BHK फ्लॅट हवा, त्याची ही कार हवी, ते हवं, असं जे काही असतं तेच ह्याच्यात आहे की मुलांनीच का खर्च करायचा. अरे जर Yes. आपण स्त्री पुरुष समानतामध्ये आहोत तर बरोबर आहे. नाही आणि तसं नसलं पाहिजे. वन्स अगेन या बाबतीत मी लकी आहे. हा. कारण बऱ्याचदा आपण आपल्यात अंडरस्टँडिंग तेवढा आहे. थँक्स. येस आणि अ, अ, तू म्हणतेस तसं की एका पॉइंट पर्यंत हे बरोबर आहे की मुलांनी सेटल असलं पाहिजे असं हो. पॅरेंट्सना वाटतं किंवा हो. मुलींना वाटत असतं. पण त्याचा कारण अट्टहास हा नसावा एक्झॅक्टली. असं माझं कारण म्हणणं आहे. दोन्ही शक्यता आहेत ना की आता कोट्यवधीची प्रॉपर्टी आहे. हम्म. लग्नानंतर त्याचं काहीतरी हो. वेगळं होऊ शकतं. म्हणजे Yes. आत्ता छान दिसतंय पण हो. लग्नानंतर त्याला काहीतरी प्रॉब्लेम होऊन बिझनेसमध्ये तो लॉस होऊ हो. शकतो किंवा आत्ता तो काहीच नाही पण लग्नानंतर त्याचा छान हो, हे होऊ अगदीच. शकतं ना. सो म्हणजे त्याला महत्व द्यावं पण त्याच्यावर अडून राहू नये असं करेक्ट मला करेक्ट वाटतं. करेक्ट दोन्ही आणि काही वेळा अपेक्षांचं पारडं मुलींचं जास्त जड असतं हो, असं म्हणजे हे वाटतं मला मला. अतिशय इरिलेव्हंट वाटतं. हम्म. म्हणजे का एखादी मुलगी एखाद्या मुलाकडनं अवाच्या सवा अपेक्षा करते, आय डोंट नो. येस हे असं नसलं पाहिजे. म्हणजे आता माझ्या आणि प्रथमेश मध्ये एक 4-5 वर्षांचं अंतर आहे. पण हल्लीची आपली जी जनरेशन आहे ती साधारण सेम वयाचीच मुलगी आणि सेम वयाचाच मुलगा असतो. हो. मग ज्या वयाला मुलगी सेटल नाहीये त्या वयाला ती मुलगा सेटल हवा अशी अपेक्षा कशी करू शकते. असं करेक्ट पण हा पण एक व्हॅलिड पॉइंट आहे. So, करेक्ट तो आणि हा. याच्यामध्ये मी काय म्हणूया मी खूप लकी आहे कारण अशा कोणत्याच अपेक्षा मुग्धाकडनं मला नाही आल्या आणि माझ्याकडनं सुद्धा बरोबर आहे ना. हो, करेक्ट. हा आणि अजून एक ह्याच्यात महत्वाचा विषय असतो तो म्हणजे मुलीचे पॅरेंट्स. हा हो. खूप महत्वाचा विषय आहे सध्याचा. हम्म. म्हणजे एखाद वेळ असं होतं की मुलीच्या अपेक्षा नसतात पण आईबाबांच्या अपेक्षा असतात आणि मग ते कॅरी फॉरवर्ड होतं आणि मग हो. मुलीच्या पण अपेक्षा होतात. हो सो तसं माझ्या बाबतीत नाही झालं. रोज आईबाबांच्या पण रोज फोन रात्री आज असे आईला असे कांड झालं. नाही हे येस असं नाही हे होत. असं नाहीये आणि असं सगळीकडेच असतं असंही नाहीये पण ज्या ठिकाणी असतं तिथे मात्र फार मजा असते हो. एकदम. आता फॉर्च्युनेटली आपल्या बाबतीत असं नाही झालं की हम्म. कधी करताय लग्न वगैरे. हा जो आपल्या जनरेशनला जो डोकेदुखीचा प्रश्न आहे थोडक्यात तो आपल्याला दोघांना नाही झाला. पण हो. असं खूप होतं रे. हो म्हणजे हल्ली आपली जनरेशन उशिरा सुशेगात लग्न करते. पण जी आपल्या आई-बाबांची पिढी आहे त्यांना असं वाटत असतं की अरे लग्न झालं पाहिजे, लग्न झालं पाहिजे. सो किंवा अशी अशी काही मंडळी असतात की ज्यांनी आपल्या एरियातल्या मुलांच्या लग्नाचा मक्ताच मक्ता घेतलाय. घेतलाय म्हणजे कधी होतंय लग्नाची ते हो वाट हो बघत हो असतात हो किंवा ठरलंच पाहिजे लग्न हो यावर्षी हो वगैरे हो असं. तर काय तुला ह्याच्याबद्दल काय तुझं मत आहे, म्हणणं आहे? नाही, मला असं वाटतं की कधी करताय लग्न, काय स्थळ बघितलं का, काय मुलगी सुचवू का, हम्म. असे जे प्रश्न आहेत ना ते हे नाही विचारले पाहिजे. विचारणाऱ्याला सोपं आहे ऍक्च्युली. विचारण्याला सोपं आणि त्यात हा खरंच बोल. जर त्यांचा कन्सर्न चांगला असेल ना की अरे नाही ह्याचं योग्य वयात लग्न व्हावं तर म्हणजे इथपर्यंत ठीक आहे. पण अशी जी लोक असतात ना खोचक. अशी जी लोक असतात ती एकदाच विचारतील की अरे काय बाबा लग्नाचं काय. आपण जर त्यांना एक्सप्लेनेशन दिलं की हो. बाबा नाही इतक्यात नाही तर तो खरंच चांगलं ज्याचा हो. उद्देश असतो तो परत विचारायला येत विचारणार नाही. नाही. Correct. असं असतं पण जी मुद्दामून विचारतात ना ती लोक कळतात. आपल्या बाबतीत असं नाही नाही झालं झालं. पण असं बऱ्याच आपल्या मित्रांच्या बाबतीत मी बघितलंय की अरे सारखं हात धुवून हा लग्नाच्या म्हणजे पाठी म्हणजे लागलेत. एका पॉइंट नंतर ते इतकं डोक्याला त्याचा शॉट बसतो हा की जो जो कुठे तो माणूस जरा आता बघूया लग्नाचं हो हो ठरवूया हो असा विचार हो करत असेल तो बॅकफुटवरच जाईल. म्हणजे करेक्ट. मला असं की हा ताप होईल की नका विचारू हा प्रश्न हो असं होईल ते. याचं कारण असं आहे की प्रत्येकाची सिच्युएशन ज्याला त्याला माहिती असते ना. हम्म. मी आता फायनान्शियली किती सेटल्ड आहे किंवा मेंटली इमोशनली किती सगळ्याच प्रिपेअर्ड बाबतीत. आहे, करेक्ट. इमोशनली किती प्रिपेअर्ड आहे हे माझं मला माहिती आहे ना. बाहेरून येऊन विचारणाऱ्यांना माहिती नाहीये की बाबा लग्न का करत नाही हा. अरे खूप लोकांना असा प्रश्न अरे एवढी वर्ष झाली हा लग्नच करत नाहीये. याची काहीतरी व्हॅलिड कारण असू शकतील ना. सो मला असं वाटतं की असं विचारताना थोडा विचार केला पाहिजे त्या मुलाच्या किंवा स्पेस दिली पाहिजे थोडी. मुलीच्या बाजूने असं मला वाटतं. मला तुला असं विचारायचं की आता आपलं आपण डिक्लेअर करेपर्यंत जेव्हा आपण घरी सांगितलं नव्हतं तेव्हा हो. आता घरून असं होतं ना की चला आता स्थळ बघूया वगैरे, लग्न करूया वगैरे, काय कधी करणार लग्न वगैरे असं जे विचारतात तेव्हा काय वाटायचं तुला? कारण काय वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवूया वगैरे असं काही नाही नाही झालं नाही का? असं लकीली घरातून नाही झालं. ओके. कारण एक म्हणजे काय झालं की बऱ्यापैकी लोकांना अंदाज होता आपल्या रिलेशन बद्दल. कारण आपण डिक्लेअर करायच्या आधीपासूनच लोक लोक म्हणत होती. आपल्या हो. प्रत्येक गाण्याच्या व्हिडिओवर किंवा आपल्या एकत्र कार्यक्रमातल्या एकत्र हो, फोटोवर हो. कमेंट करायची की काय आता कधी डिक्लेअर करताय, हो. काय आता कधी करताय म्हणजे लग्न. असंही व्हायचं की
मी काही एखादी पोस्ट टाकली त्याच्यात तू कुठलेच कुठेच नाहीये नाहीये. हो. तरी त्या रॅन्डम पोस्ट वरती पण लोक येऊन हो, कमेंट करायचे. सो correct. हे करेक्ट हा, सो मला ना त्या प्रश्नाची कधी डोकेदुखी झाली नाही. कारण तेवढा भडीमार नाही झाला. भडीमार नाही झाला. याचं कारण काय होतं की लोकांना एक अंदाज होता किंवा आपल्याला जे वाटत होतं एकमेकांबद्दल तेच लोकांना आपल्याबद्दल वाटत वाटत होतं. होतं. त्यामुळे So, स्थळ हा, सुचवणं किंवा स्थळ काय कधी सुचवणं. करताय लग्न वगैरे हा असं हा नाही प्रश्न आलं. आला नाही कधी. उलट तो एन्जॉय केला. कारण ते आपल्याबद्दलच बोलायचे ना लोक, Correct, कधी correct. करताय लग्न, हा, कधी हा, करताय हा. लग्न. सो Okay. ती एक प्रोसेस एन्जॉय केली. हा, हा. आत्ताचा एक ट्रेंड असा आहे की वय हा एक मेजर विषय आहे लग्नामधला, की पूर्वी एक 24, 25, 23, हो. 24 या वयामध्ये लग्न होत होती. ज्या पण वयात माझं लग्न होणार आहे. हा करेक्ट. पण आत्ता म्हणजे मागच्या काही वर्षामध्ये असं आलंय की 28-30 पर्यंत लग्नाचा विचार केला जात नाही किंवा ठीक आहे करूया, आरामात लग्न करूया. तर हे जे वय वाढतंय किंवा म्हणजे लग्नाचं, ह्याच्याबद्दल तुला काय वाटतं? म्हणजे नाही, मला हे नाही पटत, टू बी व्हेरी फ्रँक. म्हणजे असं नाही की मी लवकर लग्न करतेय म्हणून मी हे म्हणतेय. हम्म. पण मला त्याच्या मागे अतिशय व्हॅलिड, अतिशय लॉजिकल रिझन्स आहेत. म्हणजे आपल्या पूर्वजांनी काहीतरी विचार करून मुलीचं आणि मुलाचं लग्नाचं वय ठरवलंय ना. हो. अर्थात ती जी पूर्वी जनरेशन गॅप होती, म्हणजे मुलाचा आणि मुलीच्या एज मध्ये खूप गॅप असायची. हो. ते चुकीचंच आहे 100%. हो, हो. पण काहीतरी त्याच्या मागे लॉजिक आहे. म्हणजे अमुक Correct. अमुक वयात लग्न मुलीचं झालं पाहिजे, अमुक अमुक वयात मुलाचं झालं पाहिजे. याला काहीतरी व्हॅलिड रिझन आहे, जे हो. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. हो. जे आपण सगळ्यांना माहिती आहे, पण आपली जनरेशन तर ऍक्सेप्ट करत नाही. करेक्ट. कारण त्यांना उशिरा लग्न करायचं असतं, कारण त्यांना हो. फ्रीडम हवं असतं, कारण त्यांना स्वतःची स्पेस सोडायची नसते वगैरे वगैरे. हम्म. याच्यासाठी मग ते एज कडे ब्लेम होतं सगळं. पण ते नाही मला पटत. म्हणजे योग्य वयात योग्य सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. करेक्ट असं आहे. वाटतं मला. म्हणजे आपण जे करतोय ते करेक्ट आहे. Yes. 100%. उदा आपण जशा नेहमी घरी गप्पा मारतो हा. तशाच आज आपण इथे वैचारिक किडा Yes. च्या हो. ऑडियन्स समोर मारल्या. हो. आणि मला असं वाटतं की मजा आली. मजा मला आली. खूप हा, मजा आली. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना असं डिजिटली भेटून खूप आनंद झाला. आज आमच्या ह्या अशाच छान गप्पांमध्ये तुम्ही पण आम्हाला जॉईन झालात. तर आणि आता हा नवरात्रीमध्ये तुम्ही आम्हाला डिजिटली जॉईन झालात. त्याचा आनंद आहेच. पण नवरात्री नंतरचा सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी. तर दिवाळीत आपण प्रत्यक्ष भेटू शकतो. कारण आमचे दिवाळी पहाटचे दोघांचेही कार्यक्रम आहेत. 4-5 एक कॉन्सर्ट्स आहेत आमच्या मुंबईमध्ये. आसपास आहेत, मुंबईतल्याच शहरांमध्ये आहेत. येस. आणि एक्झॅक्ट कुठे कुठे आहेत हे आम्ही आमच्या सोशल मीडियावरती शेअर करूच. त्यामुळे आपण येस. असे आता डिजिटली भेटलोय तसे तेव्हा प्रत्यक्ष भेटू. करेक्ट. आणि प्रत्यक्ष डिजिटली भेटण्यामध्ये आनंद आहेच, पण प्रत्यक्ष भेटण्यामध्ये जास्त आनंद आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा बाळगतो. अजून एक महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की आपण आपल्या रिलेशन बद्दल किंवा आपली हो. लग्न रिलेशन, एकमेकांची स्पेस किंवा संवाद वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवर आता आम्ही बोललोय. हा आमचा अगदी 3-4 वर्षांचा एवढूसा अनुभव म्हणजे आहे. आम्ही त्याच्यावरती अजून लहान बोललोय. आहोत. म्हणजे असं बऱ्याच जणांना वाटेल की अरे काय मोठमोठ्यांच्या गप्पा मारतात. तसं अजिबात नाहीये. आम्ही खूप लहान जनरल आहोत. एक म्हणून मी रॅन्डम डिस्कशन आम्ही केलंय. एक्झॅक्टली. आम्ही जशा घरी गप्पा मारतो तशा सुरुवातीलाच मी म्हटलं की अजून आता आम्ही घेतलेला एक्सपिरियन्स छोटा आहे. अजून घेतोय आणि पुढे भरपूर घ्यायचा आहे. सो आम्हाला खात्री आहे की आम्ही जो काही थोडासा एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर केलाय, आमच्या जनरेशन मधल्या रिलेशनशिप्स ज्यांच्या आहेत त्यांना तो नक्की उपयोगी पडेल. आणि अशी आम्हाला आशा आणि अशी आम्हाला खात्री पण आहे. खात्री आहे. हा आमचा छोटासा अनुभव किंवा हा आमचा संवाद तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा बाळगतो. आम्हाला खात्री वाटते याबद्दल. वैचारिक किडावर आपण गप्पा मारतच आहोत किंवा हा आपण संवाद साधलाय. तसंच आमची पण चॅनल्स आहेत, युट्यूब चॅनल्स. मुग्धा वैशंपायन ऑफिशियल आणि माझं प्रथमेश लघाटे ऑफिशियल हे युट्यूब चॅनल आहे. तर तिथे सुद्धा तुम्हाला अशाच काही गोष्टी बघायला मिळतील. तर आमच्या दोघांच्याही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. आणि हा व्हिडिओ आहे तो देखील लाईक करा, भरपूर शेअर करा, पसरवा. कारण शेअरिंग इज केअरिंग. येस. आणि आपल्या नातेवाईकांपासून सगळीकडे पसरवा, जेणेकरून आपली हवा झाली पाहिजे. ये बात. थँक्यू. थँक्यू. बाय बाय.